मुंबईमध्ये नक्की काय परिस्थिती असेल, किती जागा कोणत्या पक्षाला मिळतील आपण पाहूयात। आपण पाहतोय शिवसेना नंबर 1 चा पक्ष ठरण्याची शक्यता आहे। 86 ते 92 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय। शिवसेनेला मुंबईत, भाजपला 80 ते 88, काँग्रेसला 30 ते 34, मनसेला 5 ते 7 जागा आणि राष्ट्रवादीला 3 ते 6 जागा असं साधारण चित्र असू शकेल। 23 तारखेच्या निकालानंतर यावरती शिक्कामोर्तब होईल। मात्र तुर्तास हे अंदाज आपण पाहतोय। ठाण्यात काय परिस्थिती असेल आपण पाहतोय। शिवसेनेला 62 ते 70 जागा ठाण्यात मिळू शकतील, भाजपला 26 ते 33, काँग्रेसला 2 ते 6 आणि राष्ट्रवादीला 29 ते 43। इंडिया टुडे आणि ॲक्सिसचा हा एक्झिट पोल आहे, यानुसार हे अंदाज वर्तवण्यात आलेत। तर पुण्यामध्ये आपण पाहतोय इंडिया टुडे आणि ॲक्सिसने काय नेमका एक्झिट पोल सांगितलाय। भाजप नंबर 1 चा पक्ष होईल असा अंदाज आहे। 77 ते 85 जागा भाजपला मिळू शकतील, काँग्रेस राष्ट्रवादीला 60 ते 66, शिवसेनेला 10 ते 13, मनसेला 3 ते 6 आणि इतर पक्षांना 1 ते 3। नागपूरमध्ये काय म्हणतो इंडिया टुडेचा हा एक्झिट पोल आपण पाहतोय। भाजपला 98 ते 110 म्हणजे भाजप नंबर 1 चा पक्ष होईल। सत्तेच्या सहज जवळ जाता येईल भाजपला, काँग्रेसला 35 ते 41, शिवसेनेला 2 ते 4। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।